मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तर आता आपण पोचलोय गोपाळगड। माझ्या पाठीमागे बघू शकताय तुम्ही हा गोपाळगड। त्याच्या मागचा जर व्हिडिओ बघितला नसेल व्याडेश्वर मंदिराचा तर नक्की आय बटनवर देतोय, नक्की बघा। तर आता आपण पोचलोय म्हणजे साधारण गुहागरपासून 7 किलोमीटर अंतरावर हा गोपाळगड आहे। म्हणजे पुढून एक प्लेन रस्ता गेलाय, तिथून कच्चा रस्ता वरती आपण डायरेक्ट गडाच्या बरोबर प्रवेशद्वारापाशी आपण इथे येतोय। तर खूप सुंदर मोठा चांगला परिसर आहे। आता पावसामुळे थोडं हिरवगार झालं त्यामुळे थोडं भारी वाटतंय। ड्रोन शूट दाखवतो तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा। म्हणजे इथं तुम्ही बघताय तर आपल्याला वशिष्ठ नदी दिसते। वशिष्ठ नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे जो व्यापार जो होतो त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली आहे। तर हा इतिहास मी तुम्हाला सांगणारच आहे। पुढे बरेच काय काय गोष्टी आतमध्ये काय काय सगळं तुम्हाला दाखवणार आहे। बरं, त्याचबरोबर एक गोष्ट मला इथं खंत वाटली की हे स्वराज्याचे गड किल्ले जे आहेत म्हणजे आपला हा जो महाराष्ट्राचा खजिना आहे, खूप वाईट वाटले तुम्हाला दाखवतो चला। चालतं ना गड किल्ल्यावर खूप वाईट आहे। या ज्या गोष्टी आहेत ना हे करत जाऊ नका। हा जो महाराष्ट्राचा खजिना आहे, एवढं सुंदर आपल्या महाराजांनी गडकोट बांधलेले आहेत आणि ह्याच्यावर हे असलं करणं दुर्भाग्याची गोष्ट आहे आपल्याला। आणि महत्त्वाचं, जर हा व्हिडिओ जर इथल्या स्थानिकांनी बघितला तर नक्की याकडे लक्ष द्या आणि या ज्या गोष्टी होतात त्याच्यावर थोडंसं जाप लावण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, आता जाऊया आपण आत गडामध्ये आणि काय काय इन्फॉर्मेशन मिळते ते तुम्हाला दाखवतो। गोपाळगड हा सागरी दुर्ग गुहागर पासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर आहे। व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठ नदीच्या खाडी हा किल्ला बांधण्यात आला। या किल्ल्याला अंजनवेलचा किल्ला देखील म्हणतात। गड कोणी बांधला याचा इतिहास ज्ञात नसला तरी इसवी सन 1660 मध्ये दाभोळच्या स्वारीवेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला। या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली आणि किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले। तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो तर आपल्याला 2 मार्ग इथं आपल्याला दिसतात। पहिला मार्ग म्हणजे तो मागे घरापाशी दिसतोय, तिथे गाडी जाते। आणि दुसरा जो आहे तो हे गेट आहे, लोखंडी गेट, तिथून एक एंट्री आपल्याला दिसते। तर पहिल्यांदा बाहेर आपल्याला जो परिसर दिसतो तो म्हणजे हा पूर्ण तटबंदी जे अजूनही शाबूत आहे, खूप भारी वाटतंय। म्हणजे अशा पद्धती हिरवगार आणि ते पूर्ण पावसामुळे जे वेढलेला जो परिसर दिसतोय त्यामुळं गडाचं सौंदर्य अजून निखळले। तर पहिल्यांदा आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो तर आपल्याला पहिल्यांदा इथं खोदलेला खंदक दिसतो। म्हणजे पूर्वीच्या काळी शत्रूंना सोपे हल्ला करायला सोपे नको जावे त्यासाठी हे खंदक असायचं। म्हणजे पाणी सोडून त्यात मगरी वगैरे सोडल्या जायच्या, त्यामुळे शत्रूला आक्रमण करायला थोडंसं अवघड जायचं। हे भुईकोटामध्ये किल्ल्या मोडल्यामुळे हे आपल्याला बघायला मिळते ते। तर आपण आता आतमध्ये जाऊया, आतमध्ये काय काय ते पण बघूया। तर सुरुवातीला आपण हे लोखंडाचं गेट आपल्याला पाहायला मिळते, तिथे आतमध्ये जाऊया काय आहे बघा। पुढे जाऊन इसवी सन 1699 मध्ये हाशबी सरदार खर्यात खान याने हा किल्ला जिंकला आणि तब्बल 46 वर्ष तो किल्ला त्याच्या ताब्यात ठेवला। मित्रांनो, झाडे वाढल्यामुळे थोडंसं आपल्याला इथे सगळा म्हणजे जे अवशेष शिल्लक आहेत ते झाकलेले वाटतात। तर पहिल्यांदा आपण आत एंट्री मारली तर आपल्याला हे चौतार आपल्याला मोठा दिसतोय। बहुतेक हे राजवाड्याचे अवशेष असावं, इथं काय नाव लिहिलं नाही पण त्याच प्रकारे हे आपल्याला अवशेष आढळून येते। आता पुढे जाऊ, अजून काय काय आपण पाहूया। आपण आत एंट्री मारली ना आपल्याला एक विहीर पाहायला मिळते बघा, पाण्याचं टाकं आपल्याला इथं पाहायला मिळते। तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं विहीर पाहायला म्हणजे हा राजवाड्याचं आपल्याला हा चौतारा दिसतोय आणि इथे पुढे पाण्याचं टाक आपल्याला इथे पाहायला मिळते। पुढे इथून आपल्याला पुढे अशी तटबंदीवर वरती बुरुजावर जायला वाट आपल्याला पाहायला मिळते। पायऱ्या दिसतात आपल्याला आणि या पायऱ्यावरती आपण आलो की इथं असं वरती टॉपला येते आणि हा असा आजूबाजूचा पूर्ण परिसर पहा। हा समोर तुम्हाला सांगितलं ते वाड्याचा अवशेष पुढं ही पुढं आपल्याला विहीर पाहायला मिळते बघा।
आणि ही बहुतेक कोणाच्या मालकीची इथं आमराई दिसते, आंब्याची झाडं वगैरे दिसतात. अशी पूर्ण तटबंदी फिरून जाते आणि अशी फिरून इकडे येते. म्हणजे आपल्याला अशी पूर्ण चारी बाजूनं अजून तटबंदी आपल्याला पाहायला मिळते इथे. तर आता काय झालंय, झाडी वाढल्यामुळे मला पण आता वाट शक्यतो सापडणं झाल्यात. म्हणजे पूर्ण वाट वाट मळलेल्या वाटा ज्या असतात त्याच्यावर झाडे आल्यामुळे वाटच सापडणं झाल्या. तरी मी जेवढा प्रयत्न करतोय की जेवढं तुम्हाला अवशेष दाखवता येते, म्हणजे या किल्ल्यावर आल्यावर काय काय बघायचं हे सगळं तुम्हाला दाखवतोय. पण कुठे मला सापडलं तसं मी तुम्हाला हे दाखवतो. तर आता आपल्याला सुरुवातीला तुम्ही वर्ण व्ह्यू बघितला की आपल्याला पाण्याचा टाका आणि वाड्याचा अवशेष, आणि वरती जर आलं तर ही पूर्ण चारी बाजूनं अशी तटबंदी आणि बुरुज आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 1745 साली हा किल्ला तुळाजी आग्रे यांनी जिंकून घेतला. अशा बऱ्याच घडामोडी घडत इंग्रज कर्नल केंडी यांनी हा किल्ला मराठ्याकडून जिंकून घेतला. असा बराच इतिहास या किल्ल्याने पाहिला आहे. हा किल्ला 7 एकर क्षेत्रफळात वसलेला आहे. या किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. अंजनवेल गावातून किल्ल्यापर्यंत गाडी मार्ग आहे. किल्ल्याच्या तटाला एकूण 15 बुरुज आहेत. आज जरा खूप झाडी वाढल्यामुळे रस्ता काही सापडणं झालेत. म्हणजे पायवाट पूर्ण जे आहे ते पूर्ण झाडीमुळे काही झाकली गेले, त्यामुळे वाट झाकली नाही. तर आपण मी मगाशी बोललो जो दुसरा मार्ग आहे त्या मार्गाने आपण जायचं आहे. जो पुढे गाडी गेली आत्ता तिथे जायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला थोडीशी मी माहिती सांगतो. साधारण 16व्या शतकामध्ये आदिलशहाच्या काळामध्ये हा किल्ला बांधला गेला आहे. शिवाय याचं गोपाळगड नाव कसं पडलं तर याच्या 2 आख्यायिका आहे म्हणायचं माहिती मिळाल्यानुसार. तर स्थानिकांचं मत आहे की तुळाजी आग्रे म्हणून आहे, त्यांनी हा बराच किल्ला विस्तार केला. तुम्ही मागचा जर व्हिडिओ बघितला असेल गोवळकोटचा, तेव्हा पण तुळाजी आग्रे यांचं बरंच कोकणचे जे गड किल्ले आहेत ते बरेच त्यांचं सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. तर असेच ते कृष्ण भक्त होते, त्यामुळे या किल्ल्याचं नाव गोपाळगड असा पडला आहे. दुसरी एक आपल्याला माहिती मिळाली की याचा किल्लेदार त्याचं नाव गोपाळ होतं. त्या गोपाळाच्या नावानुसार या किल्ल्याचं नाव गोपाळगड केलं असावं, अशा 2 माहिती मिळतात. खरी काय हे माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे जो किल्ल्याचा मागचा पॅसेज आहे ते बुरुज दिसतात तुम्हाला, अशा तटबंदी आणि बुरुज थोडेसे दिसतात तुम्हाला. आणि माझ्या पाठीमागे हा समुद्र किनारा, हा 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 काय भारी वाटतं. यासाठी केला होता का हट्टहास असं म्हणायला काय हरकत नाही. जबरदस्त वाटतंय. वरून एवढं छान वाटतंय बघायला. ती समोर दिसते ना ती वशिष्ठ नदी, ती वशिष्ठ नदी समुद्र जाऊन येऊन मिळते. आणि हा आहे गोपाळगड. म्हणजे ज्या वशिष्ठ नदीवर होणारा जो व्यापार जो असतो, म्हणजे पूर्वीच्या काळी जो होणारा व्यापार आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली होती. पाऊस मध्ये मध्ये पडतोय त्यामुळे मला काय दाखवता येणं झालं. पण अजून एकदा मी आतमध्ये जाऊन बघतोय काय सापडते का, वाट सापडते का ते पूर्ण. तर तिथं काय काय भेटते बघायला ते बघू, आणि त्यानंतर जे काय इन्फॉर्मेशन मिळते ते तुम्हाला सांगतो. तर चला आतमध्ये जाऊया, तिथं अजून काय काय आपल्याला पाहायला मिळते ते बघूया. तर थोडीशी मला एक खंत वाटली या किल्ल्याबाबतीत. किरण कसं आहे रितेश, तुझ्या मनात जी खंत आहे तीच माझ्या बी मनामध्ये खंत आहे. आता महाराजांचा हा जो वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे, महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा अख्ख्या अखंड जगाला लाभलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो किंवा प्रत्यक्षात ह्या भूमीवरती आपण जेव्हा पाय ठेवतो आणि प्रत्यक्षात आपल्याला असं काहीतरी विदारक चित्र पाहायला मिळतं. ठीक आहे, निसर्गाची किमी आहे, निसर्गाची देवाने, त्यामुळे गड किल्ल्याचं संरक्षण करायला थोडंसं प्रशासन किंवा इतर लोकांनाही कमी पडते. पण मला असं वाटतं की नाही की जरी आपल्याला गड किल्ल्याचं संवर्धन जरी नाही करता आलं तर ॲटलिस्ट बाबा आपल्याला महाराजांच्या जर एक कर्मभूमीचा जरी वारसा नाही होता आला तर कमीत कमी त्यांच्या विचाराचा वारसा व्हावा असं मला नेहमी वाटतं. कारण काय होतं, आता आपण गड किल्ल्यावरती दोघं फिरतोय, बघतोय तिथं लोक अस्ताव्यस्त दारूच्या बाटल्या टाकल्या, कचरा केलेला आहे. म्हणजे महाराजांनी आपल्याला हे नाही शिकवलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय
तर आपल्याला भले ते नाही सगळं सांभाळते, तर कमीत कमी आपल्याला ह्या कोकणमध्ये आपण ज्यावेळी फिरायला येतो त्यावेळी अगदी, एवढा चांगला छान अगदी समुद्र बरोबर. किनारा भेटलाय. बरोबर आहे. समुद्र किनाऱ्याबरोबर आपल्याला छानपैकी अगदी चांगले छान रिसॉर्ट्स गावातल्या लोकांनी बांधलेले अगदी. आहेत. हो. त्याचबरोबर राहण्याची, खाण्याची, प्लस आपल्याला बिअर शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. बरोबर आहे. तर मला असं वाटतं पर्यटक असतील किंवा गावातले स्थानिक लोक असतील किंवा येणारे आणि कोणी लोक असतील, तर त्यांनी बाबा ह्या गड किल्ल्यावरती आपण न काही कुठल्या गोष्टी अशा विदारक करतात, तर आपण त्या तिथल्या बीचचा आनंद घेत जर ह्या गोष्टी केल्या तर मला वाटतं कदाचित हो, आनंद अगदी मिळेल. बरोबर बोलतोय तो. तर थोडंसं लोकांनी, प्रशासनाने आणि गावातल्या स्थानिक लोकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं आपलं म्हणून पाहिलं पाहिजे. 100% आपले हो, महाराजांचं हो. अस्तित्व, आपला तिथं काहीतरी आपल्याला आपलं त्यांचं लाभ आहे, देणं आहे, याची स्वतःची जाण ठेवून गड संवर्धनाची काळाची गरज आहे असं समजून आपण त्याचा कुठेतरी एक साक्षीदार व्हावं. अगदी बरोबर आहे. किरण जे बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय. पावित्र्य राखलं पाहिजे. या गोष्टी आपण स्वतः आवर्जून कटाक्षानं पाळल्या पाहिजेत. कारण हे जे खजिना आहे ना, ह्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. आणि हे जर आपण असं जर दारूच्या बाटल्या वगैरे इथं एन्जॉय पार्टी वगैरे जर करत असेल तर हे चुकीचं आहे. गोपाळगड पाहण्याचा प्रयत्न करताना कमरेपर्यंत झाडी वाढलेली होती, म्हणून काही अवशेष दिसत नव्हते. त्यात पावसाची रिपरिप तर चालूच होती, त्यामुळे किल्ला पाहताना थोड्या अडचणी येत होत्या. मित्रांनो, काय झालं, मी बघतोय, ट्राय करतोय, पण एवढी झाडं वाढल्यामुळे, म्हणजे साधारण माझ्या कमरे एवढी झाडं झाल्यामुळे खालची पायवाटच दिसेना झालं की नक्की कुठं जायचं. मी आसपासचा परिसर बघतोय, पण मला जिथं वाट सुरू होते तिथेच थांबते. तर अजून बघतोय मी, पण मला काही सापडणं झालं. आणि त्यात पावसाचा पण जोर वाढायला लागलाय. मी आता वरती तटबंदीवरून थांबलोय, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे पहा, हा पूर्ण गोपाळगडचा परिसर. हे आपली तिथं गाडी उभं राहिलं आणि हा बुरुज, आणि हा जो दिसतोय तो खंदक. तुम्हाला मगाशी सांगितलं खंदकाचा उपयोग काय व्हायचा. आणि इथे ते इतकी झाडे वाढल्यात की मला पुढं वाट पण सापडणं झालं. पूर्ण कॅप्चर करून झालाय. मला आता मी प्रयत्न करतोय, पण पावसात जोर वाढलाय त्यामुळे मला पुढे काय प्रयत्न करता येणार. त्यामुळे इथेच आपली ही भटकंती थांबवतोय. नेक्स्ट टाइम कधी आलो, म्हणजे उन्हाळ्यात वगैरे गवत थोडंसं कमी झालं, तर नक्की पुन्हा एकदा आपण याचं शूट दाखवूया. तर हा एकंदरीत गोपाळगड दुर्लक्षित किल्ला आहे, पण एक सुंदर किल्ला आहे. अजून त्याचे अवशेष शिल्लक आहेत. नक्की कधी तुम्ही जर गुहागर किंवा दापोलीला येणार असाल तर या गोपाळगडला भेट द्या. तर आपल्या महाराष्ट्राचा हा मोठा खजिना आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो. याच्या व्यतिरिक्त दुसरी काय माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ड्रोन शूट कसा वाटला ते पण सांगा. आणि आता इथं आपण आपली भटकंतीला संपवूया, पूर्ण विराम देऊया, आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नक्कीच. तोपर्यंत चला, जय शिवराय, जय महाराष्ट्र.